राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत आजही सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी नाहीच। 15 ऑक्टोबरला होणारी सुनावणी 15 ऑक्टोबरला सुनावणी होणार। आज कोर्टाचं कामकाज 3 वाजता संपल्यानं प्रकरण सुनावणीसाठी आलंच नाही। महाराष्ट्रातल्या 288 पैकी 176 आमदारांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती। टक्केवारीनुसार आकडेवारी 62% इतकी। यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आमदारांची संख्या 113। एडीआरने 2019 मध्ये निवडणुकीनंतर केलेल्या विश्लेषणातनं माहिती समोर। पुण्यात सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरू। मात्र मेट्रोच्या तिकिटांपेक्षा मेट्रो स्थानकावर पार्किंगचं तिकीट जास्त। मेट्रो प्रशासनावर पुणेकरांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त। सरकारने मागण्या मान्य न केल्यास 1 नोव्हेंबरपासून राज्यभरात धान्य पुरवठा बंद करणार। अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाचा निर्णय। अमरावतीत स्वस्त धान्य दुकानदारांची संयुक्त शिखर परिषद। राज्यामध्ये नवीन 8 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी परवानगी। दुसऱ्या फेरीतल्या विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर। 6 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार। गुजरातची अमूल कंपनी महाराष्ट्रामध्ये करते विस्तार। पुण्यात अमूलचा आईस्क्रीम निर्मिती प्रकल्प 31 ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता। महाराष्ट्रात अमूलचा विरारलाही आहे एक प्रकल्प। नवरात्री निमित्ताने अंथरूण पांघरूण विशेष करून गोधडी धुण्यासाठी सगळ्यांचं प्राधान्य। कोल्हापुरातल्या रंकाळा परिसरात नागरिकांची अंथरूण पांघरूण धुण्यासाठी गर्दी। अंथरूण पांघरूण उन्हात वाळत असल्यानं रंकाळा कलरफुल। याची ड्रोन दृश्य समोर। राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा 126% पावसाची नोंद। मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना यंदाही मान्सूनचा मोठ्या प्रमाणात दिलासा। अमरावतीत शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या वाहनावर गोळीबार। अज्ञातांविरोधात वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पक्षातील अंतर्गत वादातनं हल्ला झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।